आणि तन्वी निघालेत डेटवर. अरे अरे एवढं खुश होऊ नका. खरी डेट नाही हो. आमच्या भाषेत त्याला म्हणतात आउटडोर शूटिंग. पण बहुतेक इंद्रदेवानंही हा सीन बघायचाच होता म्हणून वरून एंट्री घेतली आहे. फुलांचा वर्षाव नाही हो, मुसळधार पाऊस. त्यात भर म्हणजे वाराने पण ठरवलं होतं आज तर मी सिनेमॅटिकच राहणार. आम्ही मात्र आकाशाकडे बघत देवा थांब ना जरा, आणि वरून देव म्हणत असेल बाबा पहिले टेक दे ना जरा. मनात एकच प्रश्न, पाऊस सुरूच राहिला तर शूटिंग होणार तरी कसं? लाईट्स, कॅमेरा, इतकं इलेक्ट्रिक सामान, आणि पावसात एक चुकीची किंमत फार मोठी असते. म्हणून आधीच सुरक्षा, रबरचे शूज, हातात ग्लोव्स, अंगावर रेनकोट. कारण आमच्याकडे एक नियम आहे, कोणत्याही माणसाला काहीही होता कामा नये. सुरक्षा आधी, शूटिंग नंतर होत राहील. पाऊस असो, ऊन असो किंवा निसर्गाने घेतलेली अचानक ऑडिशन, तुमच्या मनोरंजनासाठी आमची संपूर्ण टीम नेहमी तयार असते. आणि आता होते अर्जुनची एंट्री. कसं आहे ना, अर्जुन स्क्रीनवर आला, स्क्रीनवर म्हणजे कॅमेरा समोर आला, युनिटच्या मध्ये आला की आधी तो मस्ती करतो, हसतो, हसवतो लोकांना, आणि मग शूटिंगला सुरुवात होते. तसंच चालू आहे. गाडीच्या विंडो सोबत खेळतोय हा बघा. चला आता फायनल टचअप आणि द गोल्डन वर्ड्स, ऍक्शन. क्षणभर पूर्वी जो हसत होता तोच एका क्षणात अर्जुन सुभेदार होऊन समोर उभा राहतो. नजरेत प्रेम आणि चेहऱ्यावर न बोलता व्यक्त होणाऱ्या भावना. बाकी सगळं गोंधळ, पाऊस, वारा, धावपळ सगळंच एका क्षणात विसरून जातं. कॅमेऱ्यात तुम्हाला दिसतो तो फक्त एक सुंदर रोमॅन्टिक सीन. पण त्या काही सेकंदाच्या मागे असतात अनेक भिजलेले कपडे, ओले बूट, असंख्य टेक आणि पूर्ण टीमची जीवापाड मेहनत. म्हणून पुढच्या वेळी स्क्रीनवर पाऊस दिसला की फक्त रोमॅन्स बघू नका, त्या प्रत्येक थेंबात आमच्या टीमची मेहनत ही नक्की शोधा. पावसाचा सीन आणि भुट्टा म्हणजे यापेक्षा चांगला कॉम्बिनेशन कधीच नसू शकतं. आणि ते सुद्धा जर शूट वर असेल मग तर अजूनच धमाल आणि अजूनच मज्जा. कितीही डाएटवर असलो आणि समोर जर गरमागरम भुट्टा असेल, ते सुद्धा मीठ मिरची लावलेलं, तर कंट्रोल कसं होणार? आणि तेच झालं शेवटी. गरमागरम भुट्टा एन्जॉय करतोय पावसाळ्यात. आणि तुम्हाला बघायचं अजून कोण आहे माझ्यासोबत जे भुट्टा एन्जॉय करते? बघा. आणि हो, आम्ही भिजलो, तुम्ही फक्त व्हिडिओला एक लाईक करून साथ द्या. बाकी सर्दी, खोकला, ताप आम्ही सगळं बघून घेऊ.